आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। भटकलेल्यांना मार्गदर्शन। भक्त समाज परमात्मा यांच्या वास्तविक भक्तीपासून अत्यंत दूर। सतलोक आश्रम करौंथा, जिल्हा रोहतक, हरियाणामध्ये कबीरदेव म्हणजे कबीर परमेश्वर यांच्या प्रकट दिवसानिमित्त चालू असलेल्या 5 दिवसांच्या 18 ते 22 जून 2005 पर्यंत सत्संग समारोहामध्ये भक्त बसंतसिंह सैनी यांनी आपली कथा ऐकविली, जी खाली लिहिलेली आहे, कृपया वाचा। प्रभूची आस असलेल्या भक्त बसंतसिंह सैनी यांना भक्ती मार्ग मिळणे। श्री बसंतसिंह सैनी गाव गांधरा, जिल्हा रोहतक, हरियाणाचा रहिवासी आहे। तसेच जुना पत्ता घर नंबर S161 पांडवनगर, मदर डेअरी जवळ, यमुना पलीकडे, दिल्ली 92 मध्ये राहत होतो। आमच्या परिवारावर जणू दुःखाचा डोंगरच कोसळला होता। तरीही परमात्मा प्राप्त करण्याची इच्छा व दुःखाच्या निवारणासाठी संत व महंत यांच्याकडे येत जात होतो, परंतु कोठेही दुःखाचे निवारण झाले नाही। सरते शेवटी एक नावाजलेले संत श्री आसाराम बापूंना भेटलो। त्यावेळेस दिल्लीमध्ये बापूजी यांची संगत जवळजवळ 1000 होती, ज्यामुळे अगदी जवळून भेटण्याची संधी मिळाली। आम्ही आपले दुःख आणि परमात्मा प्राप्त करण्याची जिज्ञासा त्यांच्या समोर ठेवली। त्यांनी आम्हाला 7 मंत्र ओम गुरु हरि ओम, ओम ऐं नमः, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय, ओम रामाय नमः व गायत्री मंत्र इत्यादी सांगितले, ज्यांच्यामधून एक निवडायला सांगितला आणि एक सोहम मंत्र, जो श्वासाद्वारे सो आत व हम बाहेर सोडून जप करायला सांगितलं गेलं। एकादशी व पौर्णिमेचे व्रत, सोमवारचे व्रत व अष्टमीचे व्रत करायला सांगितले। जास्तीत जास्त त्रिबंध प्राणायाम व सिद्धासनामध्ये बसून ध्यान लावणे व अनुष्ठान करायला सांगितले। आम्ही मंत्र घेतला, तसेच आमचे दुःख त्यांच्या समोर ठेवले आणि सांगितले की आमचे काकाजी, जे 40 वर्षांपूर्वी वारले होते, ते खूप मोठे भूत बनलेले आहेत। त्याने आमच्या 2 भावांना मारून टाकले, 8-10 म्हशींना मारून टाकले, 5-6 गायींना मारून टाकले। पशूंचा कोणताही बछडा जिवंत राहत नाही। घरातील सर्व सदस्य आजारी असतात। दुःखामुळे बेहाल आहोत। तसेच कोणताही कामधंदा चालू देत नाही। आता म्हणतो आहे की माझ्या वडिलांना घेऊन जाईल। आम्ही बापूजींना प्रार्थना केली की आम्हाला वाचवा, परंतु 6 महिन्यानंतर ते भूत आमच्या वडिलांना सुद्धा घेऊन गेले। बापूजींनी सांगितले, जे झाले ते होणारच होते। पशु आदी व धनाचे नुकसान तसेच शारीरिक आजार तर पापांचे भोग आहेत, जे जीवाच्या प्रारब्धामध्ये लिहिलेले आहे, ते तर भोगावेच लागतील। आपण भक्ती करा। आम्ही परमात्मा प्राप्तीसाठी लागून राहिलो। बापूजींच्या समजावण्यानंतर आम्ही परमात्मा प्राप्तीसाठी पूर्ण श्रद्धेने लागलो। तसेच मी बसंत दास सर्वात अगोदर श्री आसाराम बापू आश्रम, दिल्लीमध्ये 40 दिवसांचे अनुष्ठान महंत नरेंद्र ब्रह्मचारी यांच्या सल्ल्याने केले। त्यानंतर 40 दिवसांची 6 अनुष्ठाने आसाराम बापू आश्रम, पंचेड रतलाम, मध्य प्रदेशमध्ये महंत काकाजी यांच्या देखरेखीखाली केले। त्यानंतर 2 अनुष्ठान आसाराम आश्रम, साबरमती, अहमदाबाद, गुजरातच्या मौन मंदिरामध्ये केले, ज्या ठिकाणी श्री आसाराम बापूजी यांच्याशी चांगल्या प्रकारे बोलण्याची संधी मिळाली। तेव्हा मी बापूजींना विचारले की बापूजी, ज्या परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी मी तसेच सर्व भक्त समाज लागलेला आहे, तो परमात्मा कोण आहे, कसा आहे, तसेच कोठे राहतो, सांगण्याची कृपा करा। हे ऐकून बापूजी म्हणाले की आपण चालू ठेवा, सर्व माहीत होईल, आणि सांगितले की गीताजीच्या एका अध्यायाचा पाठ दररोज करा आणि कधी माझ्या दर्शनाची इच्छा झाली तर एक क्रिया सांगतो की 3 दिवस एका खोलीमध्ये बंदिस्त रहा। खोलीमध्ये बंद होण्याच्या अगोदरच्या दिवशी खाणे-पिणे सोडून द्या, कारण की सायंकाळपर्यंत मलमूत्र यापासून मुक्ती होईल। त्यानंतर 3 दिवस काहीही खायचे प्यायचे नाही, ना बाहेर निघायचे, खोलीतच रहा, त्राटक करा। घरी जाऊन मी हे 3 वेळा केले, परंतु बापूंचे दर्शन झाले नाही। अनुष्ठानाच्या वेळेस जीवन मृत्यूशी झुंजून आजाराचा सामना करावा लागला, परंतु तरीही परमात्मा प्राप्तीसाठी लागून राहिलो। सप्टेंबर 2000 मध्ये संत रामपालदासजी महाराज यांचा सत्संग काठमंडी, रोहतक मध्ये ऐकला।
ज्यांनी तत्वज्ञानाच्या आधारावर गीताजी समजावून सांगितली. त्यानंतर गीताजीचा पाठ केल्यामुळे मनामध्ये येऊ लागले की गीताजीमध्ये भगवान काय सांगत आहेत आणि बापूजी काय सांगत आहेत. खरोखरच कुठे आपण भगवानाविरुद्ध तर साधना करत नाही ना. संत रामपालजींद्वारे सांगितलेला गीताजीचा अनुवाद समजला तेव्हा अंतरात्मा रडू लागला. तसेच बापूजी यांना भेटून या सर्व शंका विचारण्याची इच्छा झाली. मी बापूजींच्या जवळ गीता घेऊन गेलो. तसेच गीताजी दाखवून सर्व शंका विचारल्या, परंतु बापूजी यांनी कोणत्याही शंकेचे समाधान केले नाही. मी बापूजींना विचारले की बापूजी, तुम्हाला परमात्मा यांच्या बाबतीत माहित नाही तर आपण भक्त समाजाला आपल्या जवळ गोंधळवून का ठेवता. यावर बापूजी माझ्याकडे नजर रोखून म्हणाले की तू भक्तीविषयी काय जाणतो. मी उठून रडतच आपल्या घरी आलो. परमेश्वर प्राप्ती न झाल्याने तसेच गोंधळलेल्या जीवनाला पाहता हटरूपी अनुष्ठान आणि व्रत केल्याने शरीर खूप कमजोर झाले आणि मृत्यूसमोर दिसू लागला. नंतर अन्य संत म्हणजे राधास्वामी पंथ, धनधन सद्गुरू श्री सतपालजी महाराज, श्री बालयोगेश्वरजी महाराज, दिव्य ज्योती, ब्रह्मकुमारी, निरंकारी मिशन, जय गुरुदेव मथुरावाले इत्यादींजवळ भटकलो. परंतु जे निर्णायक ज्ञान संत रामपालजी महाराज यांनी सांगितले ते वरीलपैकी कोणत्याही संतांजवळ किंवा पंथात नाही. मी पश्चाताप करू लागलो की यावेळी कदाचित पृथ्वीवर कोणीही संत असा नाही ज्याला परमेश्वर प्राप्ती झाली असेल आणि जो हे सांगू शकेल की तो परमेश्वर कोण आहे, कसा आहे आणि कोठे राहतो. हा विचार करत मी ढसाढसा रात्रभर रडत राहिलो. संतांवरील विश्वास उडाला. मनामध्ये येऊ लागले की जेव्हा श्री आसारामजींसारखे सुप्रसिद्ध संत शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण करत आहेत आणि करायला सांगत आहेत तर कोणत्या संतावर विश्वास करायचा. संत रामपालजी ज्ञान तर श्रेष्ठ सांगत आहेत, परंतु त्यांच्याजवळ भक्त समूह काहीच नाही. ते पूर्ण संत कसे असू शकतात, ही शंका मनात आली. काही दिवसानंतर संत रामपालजी महाराज यांचा आमच्या गावातील एक शिष्य भेटला आणि माझी सर्व कहाणी ऐकून त्याने मला पुन्हा परमेश्वर स्वरूप पूर्ण संत रामपालजी महाराज यांच्या सत्संगामध्ये दुसऱ्यांदा आणून बसविले. मी 1 तास सत्संग ऐकला आणि सत्संगानंतर रडत रडत संत रामपालजी महाराज यांना भेटलो. संत रामपालजी महाराज यांनी मला आलिंगन देत म्हटले, ज्या संताजवळ तुम्ही जात आहात ते शास्त्रविधी त्यागून मनमाने आचरण करत आहेत आणि करायला सांगत आहेत. जणू त्यांना सर्व माहीत होते की मला काय पाहिजे आणि माझ्या सर्व शंकांचे समाधान संत रामपालजी महाराज यांनी मला त्यांच्या चरणी बसवून या पद्धतीने केले. तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांनी सांगितले की पवित्र गीताजी अध्याय 9 मंत्र 25 मध्ये पितृपूजा अर्थात श्राद्ध काढणे मना केले आहे. अन्य देवी देवतांची पूजा करणाऱ्यांना मंदबुद्धीवाले म्हटले आहे. गीता अध्याय 7 मंत्र 12 ते 15 आणि 20 ते 23 पर्यंत. परंतु श्री आसारामजी श्राद्ध महिमा नावाच्या पुस्तकामध्ये श्राद्ध करण्याचा श्रेष्ठ विधी सांगतात. संत आसारामजी यांच्या साबरमती अहमदाबाद आश्रम येथून प्रकाशित ऋषीप्रसाद पत्रिकेत अंक 135 मार्च 2004 मध्ये लिहिलेले आहे की भूत पूजणारे, पितर पूजन करणारे व अन्य देवी देवता यांची पूजा करणारे काय बनतील, वाचा पत्रिकेच्या पुढील अंकात. पुढील अंक ऋषीप्रसाद पत्रिका अंक 136 एप्रिल 2004 पान नंबर 19 वर लिहिले आहे की भूत पूजणारे भूत लोकास प्राप्त होतील आणि पित्र पूजणारे पित्र लोकास प्राप्त होतील. तसेच श्रीकृष्ण यांचे पुजारी भगवान श्रीकृष्ण यांच्या वैकुंठ लोकास प्राप्त होतील. विचार करा, श्री आसारामजी यांच्याद्वारे प्रकाशित श्राद्ध महिमा नावाच्या पुस्तकामध्ये पितृपूजनाची श्रेष्ठ विधी सुद्धा लिहिली आहे. कृपया विचार करा. कुणी व्यक्ती हेही सांगत असेल की विहिरीमध्ये पडलेला मृत्यूस प्राप्त होतो, नंतर स्वतःच विहिरीमध्ये पडण्यासाठी सल्लाही देत आहे आणि म्हणत आहे की मी विहिरीमध्ये पडण्याची चांगली पद्धत सांगतो की दोन्ही पाय उचलून एकदम विहिरीमध्ये उडी मारा. ही विहिरीमध्ये पडून मरण्याची श्रेष्ठ पद्धत आहे. जो असं करत नाही तो दोषी आहे. काय अशी व्यक्ती चांगली आहे? ही भूमिका श्री आसारामजी संत करीत आहेत की एकीकडे तर म्हणत आहेत की भूत आणि पित्र पूजा करणारे भूत आणि पित्र बनून भूत लोकात आणि पितर लोकात जातील, जिथे ते उपाशी आणि तहानलेले असतात. नंतर त्यांचे श्राद्ध करून त्यांना तृप्त केले जाते.
एक आणखी विचारणीय विषय आहे की जेव्हा आपले आई वडील जिवंत होते तेव्हा ते दररोज किमान 2 वेळा जेवण करीत होते. आता त्यांनी श्री गीताजी विरुद्ध साधना केल्याने मृत्यूनंतर दुःखदायी भूत व पितर योनी प्राप्त केलेली आहे. आता 1 दिवस श्राद्ध केल्याने ते कसे तृप्त होतील? 364 दिवस काय खातील? यासाठी ते संत व गुरुजन दोषी आहेत, जे भोळ्या भाबड्या आत्म्यांना भ्रमित करत आहेत. शास्त्रज्ञानापासून अपरिचित संतच या जीव आत्म्याला शास्त्रविधीरहित साधना करायला लावून दुःखदायी योनींमध्ये टाकतात. श्री आसारामजी श्री शिवजी यांच्या उपासनेचा मंत्र ओम नमो शिवाय व श्री विष्णूजी यांचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय सांगतात. याच्या व्यतिरिक्त हरी ओम, ओम गुरु इत्यादी नामांमधून कोणताही एक मंत्र आपल्या इच्छेनुसार निवडण्यास सांगतात. तसेच सोहमचे 2 भाग करून श्वासाद्वारे स्मरण करणे इत्यादी मंत्र देतात, ज्याचे कोणत्याही शास्त्रामध्ये प्रमाण नाही. विचार करा, कोणी रोगी ज्याच्या पोटामध्ये दुखत आहे एखाद्या वैद्याकडे उपचारासाठी प्रार्थना करतो. वैद्य त्याच्या समोर 6 प्रकारच्या गोळ्या टाकून म्हणाला की जी तुला चांगली वाटेल ती यातून एक उचल. काय तो वैद्य होऊ शकतो? पवित्र गीता अध्याय 8 मंत्र 13 मध्ये म्हटले आहे की ओम इति एकाक्षरम ब्रह्म व्याहरन माम अनुस्मरन यह प्रयाती त्यजन देहम सह याती परमाम गतिम. याचा शब्दार्थ आहे की गीता बोलणारा ब्रह्म अर्थात काल म्हणत आहे की माम ब्रह्म मज ब्रह्मचे तर इति हे ओम एकाक्षरम, ओम एक अक्षर आहे, व्याहरण उच्चारण करून, अनुस्मरण स्मरण करायचे, यह जो साधक त्यजन देहम शरीर सोडेपर्यंत अर्थात अंतिम श्वासापर्यंत, प्रयाती स्मरण साधना करतो, सह तो साधकच माझ्यावाल्या परमाम गतिम परमगतीला याती प्राप्त होतो. भावार्थ आहे की श्री कृष्णजी यांच्या शरीरामध्ये प्रेतवत प्रवेश करून ब्रह्म अर्थात 1000 बाहू असणारा ज्योतिनिरंजन काल म्हणत आहे की मज ब्रह्मची साधना केवळ एक ओम नाम मंत्राने मृत्यूपर्यंत करणाऱ्या साधकाला माझ्याकडून मिळणारा लाभ प्राप्त होतो. अन्य कोणताही मंत्र माझ्या भक्तीचा नाही. तसेच आपल्या गतीला सुद्धा गीता अध्याय 7 मंत्र 18 मध्ये अनुत्तमाम अर्थात निकृष्ट सांगितले आहे. याचे प्रमाण गीता अध्याय 9 मंत्र 20 ते 25 मध्ये म्हटले आहे की जे 3ही वेदांमध्ये म्हणजे ऋग्वेद, यजुर्वेद व सामवेद वर्णित विधीद्वारे माझी साधना करीत आहेत, तसेच अन्य देवतांची पूजा करीत आहेत, त्यांचे जन्म मृत्यू तसेच स्वर्ग नरक कायम राहतात आणि पितर पूजणारे म्हणजे श्राद्ध करणारे पितर बनून पितरांना प्राप्त होतात. भूतपूजन करणारे 13वा 17वा वर्ष श्राद्ध, अस्थि उचलून गंगा इत्यादी मध्ये क्रिया करून प्रवाहित करणे, पिंडदान करणे इत्यादी भूतपूजा आहेत. भूत बनून भूत लोकांमध्ये जातील, नंतर पृथ्वीवर सुद्धा भटकत राहतील. ही पूजा अविधीपूर्वक अज्ञानपूर्वक मनमाने आचरण आहे, यामुळे व्यर्थ आहे. प्रमाण गीता अध्याय 16 मंत्र 23 आणि 24. विशेष येथे 4थ्या अथर्ववेदाचे विवरण यासाठी नाही की त्यामध्ये पूजाविधी कमी तसेच सृष्टीरचना अधिक आहे. यासाठी गीता अध्याय 18 मंत्र 62 मध्ये म्हटले आहे की त्या परमात्मा यांच्या शरणामध्ये जा, ज्यामुळे तुझी पूर्ण मुक्ती होईल, परमशांती तसेच शाश्वत स्थान अर्थात सतलोकाला प्राप्त होशील. गीता अध्याय 15 मंत्र 4 मध्ये म्हटले आहे की तत्वदर्शी संत मिळाल्यानंतर त्यांनी सांगितल्याप्रमाणे शास्त्रविधी अनुसार साधना केली पाहिजे. नंतर त्या परमपद परमेश्वराचा शोध घेतला पाहिजे, जेथे गेल्यानंतर साधकाचा कधी जन्ममृत्यू होत नाही, अर्थात अनादि मोक्ष प्राप्त होतो. गीता बोलणारा काल अर्थात क्षरपुरुष ब्रह्म सांगत आहे की मी सुद्धा त्याच आदिपुरुष परमेश्वर यांच्या शरणामध्ये आहे. संत रामपालजी महाराजजी यांनी सांगितले की अन्य सर्व संत म्हणतात की पाप कर्माचा भोग प्रारब्धामध्ये लिहिलेला असल्यामुळे जीवाला भोगावाच लागतो. भक्ती करीत राहिले पाहिजे, येणारे दुसरे जीवन सुखमय होईल. कृपया विचार करा, कोणाच्या पायात काटा घुसला असेल, ज्या कारणाने त्याला खूप त्रास होत आहे. त्या काट्याच्या त्रासाचे निवारण करण्यासाठी कोणाला प्रार्थना केली तर उत्तर मिळाले की काटा तसाच राहू द्या, बूट घाला, भविष्यामध्ये काटा टोचणार नाही. काय ती व्यक्ती योग्य सल्ला देत आहे?
कारण काटा टोचलेल्या पायामध्ये बूट घालताच येत नाही. अगोदर काटा काढून घ्या, नंतर या भीतीने बूट घालेल की पुन्हा दुसऱ्यांदा काटा टोचू नये. ठीक याचप्रमाणे पूर्ण परमात्मा यांच्या पूर्ण संतांच्या शरणामध्ये आल्यामुळे पापरूपी काट्यांचा त्रास समाप्त होतो. नंतर साधक पूर्ण प्रभूंच्या शास्त्रविधी अनुसार साधनारूपी बूट या भीतीने घालेल की कधी पुन्हा कोणता पापरूपी काटा त्रासदायक होणार नाही. सर्वच संतांनी पवित्र गीताजीच्या अनुवादामध्ये अर्थाचा अनर्थ केला आहे. गीता अध्याय 7 मंत्र 18 व 24 मध्ये अनुत्तमामचा अर्थ अति उत्तम केला आहे. तसेच अध्याय 18 मंत्र 66 मध्ये व्रजचा अर्थ येणे केला आहे. खरे तर अनुत्तमचा अर्थ अति निकृष्ट होतो, तसेच व्रजचा अर्थ जाणे होतो. तत्वज्ञानाच्या अभावामुळे तसेच ज्ञानहीन गुरूंमुळेच सर्व भक्त समाज शास्त्रविधीरहित साधना करून मनुष्य जीवन व्यर्थ करीत आहे. पवित्र गीता अध्याय 16 मंत्र 23-24. सर्व पवित्र धर्मातील पवित्र आत्मे तत्वज्ञानाशी अपरिचित आहेत, ज्या कारणामुळे नकली गुरु, संत, महंत तसेच ऋषींचं आयतं फावलं आहे. ज्या वेळेस पवित्र भक्त समाज आध्यात्मिक तत्वज्ञानाशी परिचित होईल, त्यावेळेस या नकली संत, गुरु व आचार्य यांना लपण्यासाठी जागा मिळणार नाही. वरील सत्य डोळ्यांनी बघून मी तसेच परिवारातील अन्य सदस्य संत रामपालजी महाराज यांच्या चरणाशी लागलो आहोत. पूर्ण परिवारामध्ये कोणताही आजार राहिला नाही आणि जे भूत कधी परिवारातील कुणा सदस्याला मारत होते, कोणत्या पशुला मारत होते, काम धंदा चालू देत नव्हते, ते घरातूनच नव्हे तर गावातूनही पळून गेले आहेत आणि दुसऱ्या नातेवाईकांच्या घरी गेले आहेत. जे आता सुद्धा श्री आसारामजींचे पुजारी आहेत, तेथे जाऊन भूत म्हणतात की बसंत आणि इतर सदस्य यांच्या घरी तर परमात्मा यांचे निवासस्थान झाले आहे. त्यांना परमात्मा स्वरूप पूर्ण संत मिळाले आहेत. आम्ही त्यांच्या जवळ नाही जाऊ शकत. संत रामपालजी यांच्याकडून उपदेश घेतल्यानंतर आम्ही पूर्णतः स्वस्थ व सुखी जीवन जगत आहोत. आमचा परिवार आणि नातेवाईकातील जवळपास 200 सदस्यांनी संत रामपालजी महाराज यांचा उपदेश घेतला आहे, जे अगोदर श्री आसारामजी महाराज यांचे शिष्य होते. संत रामपालजी यांच्याद्वारे सांगितलेले तत्वज्ञान समजून श्री आसारामजी यांचे जवळपास 10,000 शिष्य सुद्धा सद्गुरू रामपालजी महाराज यांच्या शरणामध्ये आले आहेत. ते सुद्धा माझ्यासारखेच पश्चाताप करीत आहेत. माझी भक्त समाजाला प्रार्थना आहे की ज्यांनाही परमात्मा प्राप्तीची आस आहे, शोध आहे, कृपया परमात्मा स्वरूप पूर्ण संत रामपालजी महाराज यांच्या चरणी येऊन आपले जीवन सुखी बनवा आणि परमात्मा यांना प्राप्त करा. भक्त बसंतदास, मोबाईल नंबर 9053275569.